नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपला स्वागत करते। आज 1 मे आहे, आज महाराष्ट्र दिन। पण या सोबतच 1 मे हा दिवस विविध कारणांसाठी महत्त्वाचा आहे। या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि गुजरात दिन देखील साजरा केला जातो। हा दिवस कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी साजरा केला जातो। आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन हे दोन्ही दिवस 1 मे रोजी साजरा केले जातात। या दोन्ही दिवस साजरे करण्यामागचा इतिहास वेगळा आहे। अर्थार्थी हे दोन्ही दिवस एकत्र साजरा करण्यामागे परस्पर संगती नाही। 1 मे हा दिवस संपूर्ण जगात कामगार दिन म्हणून साजरा होतो। त्याचा इतिहास 19व्या शतकापासून सुरू होते। 1886 साली कामगारांनी कामाच्या वेळेवरून आंदोलन केल्यावर या दिवसाची सुरुवात झाली। त्या काळात मजुरांना प्रत्येकी 15 तास काम करावं लागत होतं। 1886 मध्ये शिकागोच्या मार्केटमध्ये दंगल झाली आणि यानंतर 15 तासांच्या कामाच्या शिफ्टमध्ये एका कामगारांचा मृत्यू झाला। या दिवशी लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर आले। यानंतर कामाचे तास 8 तास असावे आणि आठवड्यातून एक सुट्टी द्यावी अशी मागणी या लोकांनी केली होती। या संपादरम्यान कामगार आणि पोलिसांमध्ये चकमक झाली। या चकमकीत पोलिसांसह अनेक कामगारांचा मृत्यू झाला। यानंतर 1 मे 1889 रोजी एक बैठक झाली आणि हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला। देशात कामगार दिन सर्वप्रथम चेन्नई येथे 1923 मध्ये सुरू झाला। त्यानंतर देशातील इतर अनेक कामगार संघटनांनाही हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली। दुसरीकडे भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाला तेव्हा देशाची प्रादेशिक रचना खूप वेगळी होती। स्वातंत्र्यानंतर शेकडो छोटी राज्ये एकत्र करत राज्य व्यवस्था स्थापन करण्यात आली। 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायद्याने भाषेच्या आधारे भारतातील राज्यांच्या सीमा निश्चित केल्या गेल्या। परंतु अनेक भाषा बोलणाऱ्या बॉम्बे राज्याच्या सीमा विसंगत होत्या। या राज्यात मराठी आणि गुजराती या 2 भाषा बोलणाऱ्या लोकांचा समावेश होता। या मतभेदांमुळे बॉम्बे राज्याचं 2 राज्यांमध्ये विभाजन करण्यासाठी चळवळ झाली। परिणामी मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांसाठी गुजरात ही 2 राज्ये मुंबई पुनर्रचना कायदा 1960 अंतर्गत अस्तित्वात आली। हा कायदा 1 मे 1960 रोजी लागू झाला। तेव्हापासून हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी कामगारांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। या दिवशी गुलमोहर या फुलाचे महत्त्व आणि सौंदर्य दर्शवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। दमा या आजाराबद्दल जनजागृती आणि जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। तसेच भारतीय सैन्याच्या रणगाड्यांच्या भूमिकेचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। अशा प्रकारे 1 मे हा दिवस विविध कारणांसाठी महत्त्वाचा आहे। देशोन्नतीचे सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।